नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 17 मेचा भाग खूपच धमाकेदार झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता शलाका ओढतच आनंदीला गाडीकडे घेऊन चाललेली असते। त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, शलाका मॅडम सोडा मला, तुम्ही मला मालकांच्या विरोधात असं हवेलीत घेऊन जाऊ शकत नाही, मी तुमच्यासोबत येणार नाही, सोडा मला। पण आता शलाका मात्र ऐकायला तयार नसते। चल बैस लवकर गाडीत, आज तुझा हट्ट पुरवला जाणार नाही। ही काय युगंधरची हवेली नाहीये, तुझा प्रत्येक हट्ट पुरवला जाईल। चल लवकर बैस, नाहीतर ही शलाका आता तुला सोडणार नाही। आता मात्र आनंदी जोरजोरात शलाकाचे हात सोडण्याचा प्रयत्न करू लागते। त्याच वेळेस आता शलाका आता पटकन आपल्या गाडीतनं एक रुमाल घेते आणि आनंदीच्या तोंडावरती लावते। आता मात्र त्या रुमालावरती गुंगीचं औषध असतं, त्यामुळे आनंदी बेशुद्ध पडलेली असते। आता मात्र लगेच शलाका पटकन तिला गाडीत बसवते आणि ड्रायव्हरला म्हणू लागते, चल पटकन हवेलीकडे गाडी घे। तेवढ्यात आता चंदनचा फोन वाजू लागतो। त्याच वेळेस शलाका फोन उचलते। बोल चंदन, कशाला कळमडलाय? हे बघ लवकरात लवकर बोला, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये। त्यावर लगेच चंदन म्हणू लागतो, मॅडम अहो आपला विद्याधर एक विषारी नाग आहे, तुम्हाला माहिती आहे ना, आणि हा विषारी नाग खूप भडकला आहे। अहो त्याच्या मनाची आग शांत होण्यासाठी एक डाव एक रात्र ती आनंदी पाठवा त्या विद्याधरकडे, म्हणजे कसं त्यांची इच्छा पूर्ण होईल, चालेल? त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, चंदन तू डोक्यावर पडलाय का? अरे त्या विद्याधरच्या इच्छापूर्तीसाठी आणि त्याच्या लफड्यांसाठी मी माझा डाव बाजूला सारून ही आनंदी त्याच्या हातात देऊ जमणार नाही, अजिबात चालणार नाही। आता मी जे ठरवलंय ना तेच मी करणार। त्यावर चंदन लागतो, मॅडम अहो असं काय करायले तुम्ही, आपण सगळे एकाच पंक्तीतलो ना। आता बघा, जसं तुम्ही मला मोठं केलं, मी तुमचा माणूस, तसंच मालक साहेबांनी बी मला मोठं केलं। छोटे मालक बी माझ्यासाठी खूप काय काय करतात आणि मी बी त्यांचाच माणूस ना, मग मला दोघांचा बी विचार करावा लागतो की नाही। त्यामुळे प्लीज एक डाव तुम्ही आनंदीला त्यांच्याकडे पाठा, मग बघा कशी मजा येते। आणि वेळ आल्यानंतर त्या युगंधरच्या विरोधात आपण या विद्याधरला उभी करू शकतो की। तेव्हा लगेच आता शलाकाच्या डोक्यात एक प्लॅन येतो। तेव्हा शलाका म्हणू लागते, वा चंदन, वेळ आल्यानंतर या विद्याधरच्या खांद्यावरती बंदूक ठेवूनच आपण युगंधरवरती वार करायचा। चल लाव त्या विद्याधरला फोन आणि मी पत्ता टाकवते त्या ठिकाणी बोलावून घे, आज त्याचं काम झालं म्हणून समज, मी आनंदीला तिकडे घेऊन येते। असे म्हणताच आता लगेच चंदन लागतो, वाह मॅडम तुम्ही तर लय मनातलं काम केलं, आता आनंदीचा खेळ होणार। असे म्हणताच आता चंदन फोन बंद करतो। शलाका आता लगेच आनंदीला घेऊन निघालेली असते। तर इकडे आता हा विद्याधर जेलमध्ये असतो। तर आता लगेच त्याच्याजवळ एक हवालदार येतो। आता लगेच विद्याधर चंदनशी बोलून मोबाईल आता हवालदाराच्या हातात देतो आणि म्हणू लागतो, वा आजवर तुम्ही हा मोबाईल माझ्यापर्यंत पोचवण्याचं काम खूप भारी केलंय, पण अजून तुम्हाला मोठं काम करायचंय। मला ना जरा या जेलच्या बाहेर सोडाल 2-3 तास, म्हणजे कसं बाहेरची मोकळी हवा घेतल्यानंतर जरा बरं वाटेल, चालेल? त्याच वेळेस आता ते हवालदार म्हणू लागतात, साहेब अहो तुम्ही मोठी माणसं, अहो जेवढा पगार मला भेटतो ना त्यापेक्षा कित्येक पटीने तुम्ही पैसे उधळता, त्यामुळे माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, माझं घर या नोकरीवरती चालतं, मी नाही असं करू शकत, मी तुम्हाला इकडनं नाही सोडू शकत। त्यावर लगेच आता विद्याधर ओरडतच म्हणू लागते, बंद कर तुझी ती टिमटिम आणि हे घे। असे म्हणताच विद्याधर आपल्या गळ्यातली सोन्याची चैन काढतो आणि आता त्या हवालदारासमोर धरतो, घे, अरे तुझ्या पगाराचा हिशोब कर आणि 5 वर्षाचा पगार एका पारड्यात आणि ही सोन्याची चैन एका पारड्यात, तरी बी ही चैन भारी पडेल, चल पटकन घे आणि सोड मला इकडनं। त्यावर लगेच तो हवालदार मात्र आता त्या चैनकडे बघतो आणि विचार करू लागतो। तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागते, विचार कसला करतोय, चल ना लवकर, नाहीतर मी आरडाओरडा करेन ना आणि सांगेल तू माझ्याकडनं लाच घेतोय, मग बघ काय करायचं ते। त्यावर लगेच आता हवालदार पटकन विद्याधरच्या हातनं ती चैन घेतो आणि खिशात घालतो आणि म्हणू लागतो, साहेब पण माझ्या नोकरीचा प्रश्न। त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागते, तुझी नोकरी आणि तुझी मान अशीच साबूत राहणार आहे, निंबाळकरांच्या लेकाचा सबूत आहे हा, चल पटकन सोड मला। आता हवालदार पटकन लगेच जेलचा दरवाजा उघडतो आणि विद्याधरला पोलीस स्टेशनच्या बाहेर सोडतो। आता लगेच विद्याधर हसतच म्हणू लागतो, आनंदी त्या युगंधरने 7 फेरे मारून तुझ्याबरोबर लगीन केलं असेल, पण आता माझ्या एकाच फेऱ्याने बघ नाही तुझी तिरडी उठवली ना तर नावाचा विद्याधर नाही, मी
ठिणगी नाही तर आग आहे आग, आणि नुसता विष नाही तर अख्खा नाग आहे. आनंदी आलोच मी, असे म्हणत आता विद्याधर लगेच शलाकाने सांगितलेल्या ठिकाणी निघालेला असतो. तर इकडे आता आबा जाधवांच्या घरी आबा आता देवपूजा झाल्यानंतर देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असतात. आता लगेच आरची आणि आरतीताई येतात. आता तिघे मिळून देवासमोर प्रार्थना करत असतानाच आबा म्हणू लागतात, हे तारणहार, अरे बघ, आज आम्ही सगळेजण तुझ्यासमोर प्रार्थना करतोय, तुझं दर्शन घेतोय, पण या घरातली व्यक्ती आज एक कमी झाली. खरंच तुझ्या आशीर्वादाने तिचा विवाह सोहळा संपन्न झाला, पण माझी आनंदी त्या घरात सुखरूप राहू दे, तिला सगळं काही मिळू दे, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. असे म्हणताच आता लगेच आरची म्हणू लागते, आबा आपण एक काम करायचं का? नाही म्हणजे खूप वेळ झाला ना, आनंदी दिदीबरोबर भांडले नाही, आपण तिला भेटायला हवेलीत जायचं का? तेव्हा आरतीताई म्हणू लागते, आरचे अगं काय बोलते, कालच गेली लग्न करून त्या हवेलीत, आपण आज लगेच असं त्यांच्या घरी नाही जाऊ शकत. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, हो गारचे, अगं ती खानदानी लोक, मोठी लोक, आणि आपण असं त्यांच्या हवेलीत जाणं बरं वाटणार नाही ना, त्यांच्या घरातही खूप माणसं असतील आणि ते काय म्हणतील आपल्याला. नाही नाही नाही. तेव्हा लगेच आरची रुसते. आरतीताई आता नाश्ता घेऊन येते आणि म्हणू लागते, बुटूक वांग्या चल खाऊन घे. तेव्हा आरची म्हणू लागते, आरतीताई मला नकोय, मला ना बोलायचंच नाही, मला आनंदी दिदीला भेटायचं होतं. त्यावर लगेच आता आबा म्हणू लागतात, हे बघ, आपण भेटू शकत नाही, पण एक शक्कल आहे माझ्या डोक्यात, आपण फोन लावू शकतो की. अगं फोनवरती तिची खुशाली आपल्याला कळेल ना. त्यावर लगेच आता आरतीताई म्हणू लागते, हो आबा, चांगली कल्पना आहे, लावा, लगेच फोन लावा. आता आरची खूपच आनंदात असते. आबा पटकन मोबाईल हातात घेतात आणि ते हवेलीत फोन लावतात. तर इकडे शिल्पा मात्र खूप भडकलेली असते. तेव्हा आता जे नोकर चाकर असतात ना, त्यांच्यावरती ओरडतच मत असते, भिकाऱ्या, अरे काचेचे ग्लास आहे, कधी बघितले बी नसतील, नीट जपून काम करायचं, फुटले ना तर तुझी हातपाय तोडून हातात देईल, लक्षात ठेव. त्याच वेळेस आता फोन वाजतो. शिल्पा लगेच फोन उचलते. तेव्हा आबा म्हणू लागतात, हॅलो आनंदी, आहे का तिकडे? तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, कोण आहेस तू? आवाजावरनं तर एकदम भिकारडा वाटतोय, कोण आहेस तू, लवकरात लवकर सांग. त्यावर लगेच आता आबा म्हणू लागतात, मी आबा जाधव, मालक साहेबांच्या फॅक्टरीत काम करतो आणि मला आनंदीची विचारपूस करायची होती. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, भिकारड्या, फॅक्टरीत काम करतो म्हणून आमच्या घरात फोन करण्याची तुझी हिलायकी तरी आहे का? हिम्मत कशी झाली घरात फोन करायची? हवेली ही निंबाळकरांची, आणि कोण आनंदी? आम्ही नाही ओळखत तुझ्या आनंदीला. त्याच वेळेस आबांना मात्र धक्काच बसतो. आता लगेच आबा म्हणू लागतात, तुम्ही कोण आहात? मी आनंदीचा आबा बोलतोय, लेकीची विचारपूस करायची होती ना, म्हणून फोन केला होता. तेव्हा लगेच शिल्पाताई ओरडतच म्हणू लागते, लगेच फोन ठेवायचा आणि पुन्हा या हवेलीत फोन करण्याची हिंमत करायची नाही, नाहीतर तुझे हातपाय तोडून तुझ्या गळ्यात घाली ना, भिकारड्या, फोन ठेव. असे म्हणताच आबांना मात्र मोठा धक्का बसतो. त्याच वेळेस आरती आरची दोघी आबांकडे बघू लागतात. आबा हो काय झालं? तेव्हा लगेच आता आबा म्हणू लागतात, कुठे काय, कोणीतरी फोन उचलला होता, पण आनंदी ना देवदर्शनासाठी गेली, आता नवीन लग्न झालंय ना, त्यामुळे चला तुम्ही आटपून घ्या, तुम्ही टाइमपास करू नका. आता मात्र आरतीताई लगेच किचन ओट्यावरची आवरावरी करू लागते, पण तिला जरा आबांवरती संशय आलेला असतो, नक्कीच आबा काहीतरी लपवत आहेत. आबा मनाशीच म्हणू लागतात, तारणहार, कोणी उचलला होता फोन आणि माझ्याबरोबर असं का बोलत होते त्या? मी आनंदीचा आबा आहे हे माहिती असूनही त्या असं का बोलल्या माझ्याशी? नक्की आनंदी सुखरूप असेल ना? माझ्या लेकीला सुखरूप ठेव रे देवा. असे म्हणत आबांचं टेन्शन वाढलेलं असतं. तर इकडे आता चंदनने मात्र आनंदीच्या घरामागे पाठीमागे एक गल्ली असते, त्या गल्लीतल्या एका घरात आनंदीला आणलेलं असतं. आनंदी आता बेशुद्ध अवस्थेत बेडवरती पडलेली असते. चंदन मात्र आता त्या बेडवरती फुलांच्या पाकळ्या टाकत असतो. आनंदी, आता विद्याधर साहेबांची इच्छा पूर्ण होणार. अगं चंदन, मी लय ट्याव करत होती ना माझ्यासमोर, आता बघ हा चंदन तुझी कशी वाट लावतोय बघ. आनंदी, आता या रूममध्ये तुझं ते पवित्र लगीन, तुझी आबरू सगळी जळून खाक होणार. कारण मला चंदन म्हणतात, जेवढा दरवळतो ना तेवढा वास जास्तच येतो. मालक साहेब ही खोली बघून लय खुश होतील, आता येतच असतील. तेवढ्यात आता लगेच त्या गल्लीत विद्याधर आलेला असतो. आता मात्र विद्याधर लपत चाललेलं असतानाच समोर आता सायकलवरनं आरची चाललेली असते. आरचीचं लक्ष आता या नागाकडे जातं. आता मात्र या राक्षसाला बघताच आरची घाबरते. तेव्हा लगेच हसतच विद्याधर म्हणू लागतो, काय झालं, बोलती बंद झाली? तुला काय वाटलं
मी जेलमध्ये अडकलोय नाही या, मी सुटलोय. भीती वाटली ना, तेव्हा लगेच आरची म्हणू लागते, छोटे मालक जाऊ द्या, मला घरी जाऊ द्या. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, घरीच जायचं, पण इथे जे बघितलं ना ते कुणाभी जवळ बोलायचं नाही, नाहीतर तुझी अशी वाट लावेन ना, चाल निघीकडनं. आता मात्र आरची रडतच धावतच तिकडनं निघालेली असते. त्याच वेळेस आता विद्याधर हसतच म्हणू लागतो, चांगलीच धावपळ सुरू झाली आता तुझी ही धावपळ आता या आनंदीची तिरडी उठल्यानंतरच थांबणार. आनंदी, तुझं मरण आता जवळ आलंय, कारण मी विष नाही तर अख्खा नाग आहे. असे म्हणताच विद्याधर जोरजोरात हसू लागतो. तर इकडे आता मालक साहेब आपल्या केबिनमध्ये असतात. ते जरा विचारतच असतात. तेवढ्यात शिर्के येतात. मालक साहेब, अहो आता सगळं काम व्यवस्थित चालू आहे की नाही, मग कसलं टेन्शन आलंय, काय झालंय? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के हे बघा, आनंदीच्या बाबतीत माझ्या मनात कुठलीच भावना नाही, ना प्रेम ना तिच्याकडे बघण्याची नजर, काहीच नाही. त्यामुळे ना हे बघा, आनंदीच्या बाबतीत काय निर्णय घ्यावा मला कळत नाही, पण या सगळ्यात आनंदीला कसलंही संकट दुःख झेलावा लागणार नाही असं काहीतरी करायचं आहे. आनंदीला त्रास होता कामा नये, तिचं सगळं काही व्यवस्थितच व्हायला पाहिजे. त्यावर लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब, अहो तुमच्या मनात काय चालू आहे ना हे मी समजू शकतो, तुम्ही काळजी करू नका. मी लगेच आत्ता गेस्ट हाऊसवरती जातो, आनंदीला काय हवं नको ते सगळं काही बघतो, तुम्ही नका चिंता करू. शिर्के साहेब तिकडनं निघालेले असतात. त्याच वेळेस आता आबा आणि आरतीताई आवरावरी करून फॅक्टरीत निघालेले असतानाच धावतच आरची येते. आबा आबा तो राक्षस आला. आरची खूप घाबरलेली असते. आता तिला धड बोलता येत नाही. त्याच वेळेस आरतीताई पटकन तिला पाणी देते. आबा विचारू लागतात, अगं आरची काय झालं? तेव्हा आरची म्हणू लागते, आबा तो राक्षस जेलमध्ये नाही, तो सुटून बाहेर आलाय. तो हसत होता, माझ्याकडे बघून हसत होता. मला खूप भीती वाटली. आपली आनंदी दिदी ठीक असेल ना? त्यावर लगेच आबांना आरतीताईला धक्का बसतो. विद्याधर तर जेलमध्ये होता ना, मग तो कसा सुटला बाहेर? आता मात्र आबांना आणि आरतीताईला टेन्शन आलेलं असतं. आरतीताई पटकन आता मालक साहेबांच्या फोनवरती फोन करते. मालक साहेब फोन उचलताच आरतीताई म्हणू लागते, मालक साहेब माफ करा, तुमच्या पर्सनल कॉलवर फोन केलाय, पण मालक साहेब तो विद्याधर जेलमधनं बाहेर निघलाय. आनंदी सुखरूप आहे ना? ती तुमच्यासोबतच आहे ना? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, काय? असा कसा तो राक्षस बाहेर निघाला? तो तर जेलमध्ये होता ना? त्यावर लगेच आरती म्हणू लागते, माहिती नाही, पण तो आत्ताच आमच्या पाठीमागच्या गल्लीत आलाय. आनंदी सुखरूप आहे ना मालक साहेब? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतो, हो तुम्ही काळजी करू नका, आनंदीला काय बी होणार नाही, आणि त्या राक्षसाला मी जेलमध्ये सडायला पाठवणार, नाहीतर माझं नाव युगंधर लावणार नाही. असे म्हणताच फोन बंद होताच मालक साहेब शिर्केंना कॉल करतात. झालेला सगळा प्रकार आता शिर्केंना सांगितलेला असतो. शिर्के ताबडतोब आनंदी बरोबर ठीकठाक आहे की नाही बघा, तो राक्षस आनंदीच्या आसपासच तिकडे आला असेल, लवकरात लवकर जा आणि मला कळवा. आता शिर्के साहेब ताबडतोब गेस्ट हाऊसवरती निघालेले असतात. मालक साहेबांना मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये मालक साहेब आता आनंदीला या विद्याधरच्या तावडीतनं वाचू शकतील का? आणि त्यानंतर ही शलाका मात्र ओढतच आनंदीला आता हवेलीत घेऊन येते. आता मात्र आनंदी या निंबाळकरांची सून झाली, हे आता तिने शिल्पाताई सगळ्या घरच्यांसमोर सत्य आणलेलं असतं. त्याच वेळेस शिल्पाताई ओरडतच म्हणू लागते, जमणार नाही, ही पोरगी या घराण्याची सून कधी बी शोभणार नाही आणि तिला आम्ही स्वीकारणार नाही. चालती हो, निघायचं इकडनं. आता मात्र लगेच शलाका म्हणू लागते, कशी काय जाणार? ती या घरची मालकीने, युगंधरची बायको. तेव्हा शिल्पाताई म्हणू लागते, जमणार नाही, माझ्या युगंधरवरती पूर्ण विश्वास आहे, तो असल्या पोरीबरोबर लगीन करणारच नाही, हे शक्यच नाही आहे. आता मात्र मालक साहेब आनंदीची कशी साथ देणार? आनंदीला विद्याधर आणि शलाकाच्या तावडीतनं कसं बाहेर काढणार? हे उद्याच्या भागामध्ये नक्कीच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.